रोज रोज नाश्त्याला पोहे उपीट खाऊन वैताग आलता म्हणून म्हणलं थोडं काय तर वेगळं काय म्हणून चांदणी चौकात आलो आपल्या भावाकडे. आल्या भावानं पण प्लेट तयार करून दिला लवकर. दालचा राईसच्या नावाखाली लोक मसुराच्या आमट्याने भात देतात, पण आपल्या भावाकडे क्वालिटी विषय असते. क्वालिटी दालचा राईस खायचा तर भावाने एकदा नक्की भेट द्या. 20 रुपये मध्ये पोट गत. सुनील आणि चेतुमामाने राम मंदिर चौकात घेऊन आले, कारण त्यांनी समोर सांगणार होते पैसे देतो म्हणून खायला लावलाय, आणि तिथं मामाला एकट्याला सोडणं कसं असं यायला बघा. इकडे खायचं झाल्यावर आम्ही पण निघालो घरला. मामा काय म्हणतो बघा. दुपारी मस्तपैकी एक झोप काढलो आणि मी आवरून निघालो ऑफिसकडे, कारण माझं एक फॉर्म भरायचं होता आणि शुभमने पट करून भरून दिला. 2 दिवस जात नाही त्या ऋत्याला आणि औषधाला कटिंगच्या दुकानाला जायचं असते. मग त्या दोघांना तिथे जाऊन सोडून आलो. मग तिथनं मम्मीला घेऊन तात्यांच्या घराजवळ सोडलो. 2 मिनिटात दुकानात मॅग घेतलो आणि काकूला दिलो, कारण मला मॅग कॅश होती. आता जिम चालू पर्यंत बाहेरचं खाणं काय बंद होणार नाही माझं असं वाटतंय. मग तिथनं विश्रामबागला गेलो, कारण सरांची गाडी घ्यायची होती. गाडी घेऊन 2 मिनिटात हॉटेलवर आलो, कारण इथे एक फंक्शन होतं. भाऊने इथले इंटेरियर आणि अँबियन्स असलं जबरदस्त केलं नाही तर बसलेलं उठूच वाटेन चालतं. एक नंबर. शेवट कार्यक्रम आवरल्यावर मी पण आपल्या साराला घेऊन निघालो घराकडे. भाऊंना व्हिडिओ